महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा दळवटमध्ये किराणा दुकानावर पोलिसांचा छापा, 17,000चा अवैध दारूसाठा जप्त। अवैध वाळू उपशानंतर सलग दुसरी कारवाई, पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे ॲक्शन मोडवर। कळवण तालुक्यातील दळवट गावात अवैध दारू विक्रीविरोधात अभोणा पोलिसांनी धडक कारवाई करत एका किराणा दुकानातून मोठा देशी दारूसाठा जप्त केला। या कारवाईत सुमारे 17,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 7 जून रोजी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास दळवट येथील तारा किराणा दुकानात छापा टाकण्यात आला। यावेळी दुकानातील लाकडी ड्रॉवरमध्ये विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला देशी दारूचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी प्रिन्स संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या 170 काचेच्या सीलबंद बाटल्या तसेच 90 मिलीच्या 90 प्लास्टिक सीलबंद बाटल्या असा एकूण 17,200 रुपयांचा दारूसाठा जप्त केलाय। या प्रकरणी तारा यवाजी पवार वय 49 राहणार दळवट तालुका कळवण यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये गुन्हा दाखल क्रमांक 159/2026 दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस शिपाई विजय लक्ष्मण भोये यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली। गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार US तुंगार यांनी केली असून पुढील तपास पोलीस नाईक SS पवार करीत आहेत। कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले। अभोणा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर व्यवसायाविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील पुनद नदीपात्रात केलेल्या अवैध वाळू उपशाच्या कारवाईनंतर सलगी अवैध दारूची कारवाई केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे या चांगल्याच ॲक्शन मोडवर आलेल्या असून अजून परिसरातील अवैध धंद्यांवर यापुढेही कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।